7-11 अंतर्गत मुदतीच्या मुद्द्यावर दावा फेटाळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच दिलेला आहे. यामध्ये सुनावणी न्यायालयामध्ये दावा दाखल झाला, तिथे 7-11चा अर्ज दाखल झाला, तो अर्ज फेटाळला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली, तिथेही त्यांच्या दादीला नकार दिला आणि अंतिमतः ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं. आता सर्वोच्च न्यायालय या निकालामध्ये काय म्हणतं ते आपण बघूया. सुनावणी कोर्टाने अर्ज फेटाळला आणि उच्च न्यायालयानेही त्या निर्णयाला दुजोरा दिला. दावा फेटाळण्याची मागणी ही मुदतीच्या मुद्द्यावर करण्यात आली होती. वादीचा युक्तिवाद असा होता की मुदतीचा मुद्दा हा कायदा आणि वस्तुस्थिती याचा मिश्र प्रश्न असून पुरावे सादर करून सुनावणी नंतरच त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. मुकुंद भवन या प्रकरणात आम्ही असं निरीक्षण नोंदवलं होतं की दावा अर्ज फेटाळण्याकरता अर्ज करण्यात आला असेल तर केवळ दाव्यातील कथनं आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्र विचारात घेणं आवश्यक आहे. मुदतीचा प्रश्न हा कायदा आणि वस्तुस्थितीचा मिश्र प्रश्न आहे. ही कायदेशीर स्थिती लक्षात घेऊनही त्या प्रकरणातील वस्तुस्थिती स्वतः दाव्यातील कथनांमधून स्पष्टपणे दिसून येत असल्याने या न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तो दावा पूर्णतः आणि स्पष्टपणे कालमर्यादेबाहेरचा असल्याचे ठरवण्यात आले. दाव्यातील कथनांवरूनच जर हे स्पष्टपणे दिसून येत असेल तर दावा फेटाळण्याचा दिलासा देण्यास संकोच करण्याचं काहीच कारण नाही. सध्याच्या प्रकरणात मुदतीच्या प्रश्नावर निर्णय घेण्याकरता सन 22 मध्ये दाखल करण्यात आलेल्या दाव्यातील परिच्छेद पाहणं पुरेसं आहे. या परिच्छेद स्वतः वादीने नमूद केलेल्या दाव्याच्या कारणाचा उगम स्पष्ट करण्यात आलेला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. वादीचं असं म्हणणं आहे की दाव्याचं कारण 18/8/2014 रोजी उद्भवलं, जेव्हा वादींनी प्रतिवादी सोबत प्लॉट क्रमांक 2 प्लॉटवरील मोकळ्या जागेत वादींच्या खर्चाने 8 सदनिका बांधण्यासंदर्भात 2 संयुक्त उपक्रम करार केले. ऑगस्ट 2016 मध्ये मंजूर आराखड्यानुसार 8 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वादी जमीन आणि बांधकाम क्षेत्रातील 44% हिश्श्याचे मालक झाले. 20/4/2016 रोजी प्रतिवादींनी वादींना पाठवलेल्या पत्राद्वारे दिनांक 18/8/2014 चे दोन्ही करार रद्द करण्याची मागणी केली. वरील कथनावरनं आमच्या मते 20/4/2016 रोजी दोन्ही करार रद्द करण्याबाबतची पहिली सूचना प्राप्त झाली, तेव्हाच दाव्याचे कारण उद्भवले. त्यानंतर अपीलकर्ता आणि प्रतिवादी यांच्यात झालेल्या पुढील पत्र व्यवहारामुळे केवळ करार रद्द केल्यामुळे निर्माण झालेला वाद अधिक स्पष्ट होतो. या पत्रव्यवहारामुळे कोणत्याही परिस्थितीत दाव्याकरता नव्याने कारण निर्माण होत नाही. हा दावा ऑक्टोबर 2022 मध्ये दाखल करण्यात आला, म्हणजे 2016 पासूनच त्यास मोठा विलंब झालेला आहे. अगदी वरील उतार्यात नमूद केलेली 22/11/2016 ही शेवटच्या नोटिसांपैकी एक तारीख विचारात घेतली तरीही दावा स्पष्टपणे मुदतबाह्य होता. प्रतिवादीचा युक्तिवाद असा दिसतो की 8/6/2022 रोजी त्यांनी तृतीय पक्षांना दाव्यातील मालमत्ता खरेदी न करण्याबाबत सावध करणारी सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आणि त्यामुळे नवीन दाव्याचे कारण निर्माण झाले. तथापि अशी सार्वजनिक नोटीस वादींनी स्वतःच्या हितासाठी प्रसिद्ध केली असल्याने त्यातून दाव्याकरता नवीन कारण निर्माण होणार नाही. शिवाय ती नोटीस स्वतःच मोठ्या विलंबानंतर प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणून सुनावणी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांना कायम ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही. म्हणून दोन्ही न्यायालयांचे आदेश रद्द करण्यात येतात. मुदतीचा मुद्दा आणि 7-11च्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. 7-11 अंतर्गत दावा फेटाळताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने दिलासा देण्यात संकोच कसा बाळगता कामा नये हे या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. या निकालात म्हटल्याप्रमाणे जर एखाद्या दाव्यामधल्या कथनावरनच तो दावा मुदतबाह्य असल्याचं दिसून येत असेल आणि त्या अनुषंगाने 7-11 अंतर्गत तो दावा मुदतीच्या मुद्द्यावर फेटाळण्याचा अर्ज करण्यात आला असेल तर असा अर्ज मंजूर करताना उगीचच मुदतीचा मुद्दा हा कायदा आणि वस्तुस्थितीचा मिश्र प्रश्न आहे, मग त्याची सुनावणी घेऊ वगैरे असले आदेश देण्याची गरज नाही. जर सरळ सरळ एखादा दावा मुदतबाह्य दिसतोय तर तो फेटाळला पाहिजे आणि तसा आदेश द्यायला काही संकोच बाळगायची गरज नाही. आणि विविध न्यायालय, विशेषतः सुनावणी न्यायालय जेव्हा या प्रकारचे आदेश द्यायला सुरुवात करतील तेव्हा मुदतबाह्य
किंवा उगीचच उशिराने दाखल झालेले दावे आणि त्यांची न्यायालयातील संख्या आपोआप कमी होईल. म्हणजे हा निकाल आणि या निकालाने स्पष्ट केलेली तत्व जर अंमलात आणली, तर ते वादी, प्रतिवादी एवढंच नाही नव्हे, तर न्यायालयाच्या एकंदरीत कारभाराकरता सुद्धा ते फायद्याचं ठरणार आहे. या निकालाचे तपशील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. हा विषय, हा निकाल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.